साहेब, आपल्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जो आंबरड धरण आहे त्या धरणाला सुरुवात झाली 1996 साली। तेव्हा त्या धरणाची किंमत होती 4,05,00,000। आज आपण 2025 मध्ये आहोत। आज त्या धरणाची किंमत 34 कोटीच्या वर गेलेली आहे। कोकणामध्ये धरणांची कामं आणि त्याचं स्टेटस अध्यक्ष महोदय किंवा मंत्री महोदय मला काही वेगळं सांगायला नको। ह्यामध्ये जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती खोटी आहे असं माझं म्हणणं आहे। आज तिकडे जे काही काम 80% पूर्ण झालंय असं काय सांगितलं गेलं आणि उत्तरामध्ये आपण उत्तर जे मला दिलं त्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की 80% काम पूर्ण झालेलं आहे। आज आपण 30व्या वर्षात आहोत साहेब। 30व्या वर्षामध्ये धरणाचं काम फक्त 80% पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष महोदय। त्याची कॉस्ट 4 कोटीपासून आता 34 कोटीवर गेलेलं आहे। तरी उत्तरामध्ये असं आलंय की सदर कामाबाबत चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मग आम्ही काय प्रश्न विचारायचे आहेत अध्यक्ष महोदय? एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये 30 वर्ष आणि कारण काय दिली आहे? भूसंपादनाची। भूसंपादन झालं कधी? 2005 ला। पैसे किती मिळाले? 71 लाख रुपये। त्याच्यानंतर कारण दिले जीएसटीचं। जीएसटी लागू कधी झाला? आता काही वर्षांपूर्वी। 30 वर्षापूर्वी जीएसटीचा काय संबंध होता? अध्यक्ष महोदय, हे जे काय उत्तर आहे या उत्तरावर आम्ही प्रश्न काय विचारायचा हा माझ्या समोर आता प्रश्न तयार झालेला आहे। 30 वर्ष एका प्रकल्पाला होतो, अजूनपर्यंत फक्त 80% काम पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर कुडाळ तालुक्यामध्ये असं सांगण्यात येतं की 4 पैकी 1 काम झालेलं आहे, 3 कामं प्रलंबित आहेत। 1 काम जे झालं वर्धा धरणाचं, मागच्या वर्षी ते धरण पडता पडता वाचलंय साहेब आणि ते एका वर्षाच्या आत 1च वर्ष पूर्ण झालं आणि ते धरण पडता पडता वाचलेलं आहे। ते परत एकदा जसं चिपळूणला झालं तशी परिस्थिती इकडे होणार होती, पण कसं तरी त्या अधिकाऱ्यांनी वाचवलं असेल, ठेकेदारांनी वाचवलं असेल, मला माहित नाही। मालवणमध्ये जे सांगितलं, माझ्याच मतदारसंघामध्ये 2 धरणं पूर्ण झालेली आहेत, अजिबात नाही, एकही धरण पूर्ण झालेलं नाही 3 पैकी। आपण जर अशी उत्तरं देणार असाल अध्यक्ष महोदय तर आम्ही प्रश्न कसे विचारायचे? कुठल्या विषयावर प्रश्न विचारायचे? अच्छा, सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली मंत्री महोदय जे अधिकारी आहेत तुम्ही माहिती काढून घ्या। सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली 20-20 लाख रुपये काढतायत। सॉइल टेस्टिंग खरोखर होतंय का तिकडे? बघून घ्या। जिओग्राफिकल सर्वेच्या नावाखाली लाखो रुपये काढले जात आहेत। जिओग्राफिकल सर्वे होतोय का तिकडे? अध्यक्ष महोदय, मी प्रश्नावर येतो, पण साहेब हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारताच येणार नाही। कोकणामध्ये मागचे 12-15 वर्ष धरणच झालेली नाहीत। 4 पैकी जे काही 4 धरणं मोठी आहेत, मग मध्यम आणि लघुची धरणं आहेत, धरणच झालेली नाहीयेत। मग पैसे कुठे चाललेत? सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत, जिओग्राफिकल सर्वेच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत, पैसे कुठे चाललेत? धरणांची कामं तर होत नाहीये। हा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे ह्यांनी 4 दिवसापूर्वी आता तिकडे दगडी टाकायला सुरुवात केली परत, जेव्हा त्याला कळलं की या विषयावर माझी लक्षवेधी आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं मी या वर्षाच्या आत मी काम पूर्ण करतो। ह्याच्यात कारणं काय दिली आहेत की लोकांचा विरोध। साहेब 2005 मध्ये लोकांचा विरोध पण नव्हता, भूसंपादन झालेलं आहे। अजूनपर्यंत भूसंपादनाचं कारण मला सांगण्यात येत आहे। माझा प्रश्न मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, माझा असा आहे की जर तुम्ही सांगितलंय की ह्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही तर मी प्रश्न काय विचारायचा? मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो आणि आमच्या कोकणावर असा अन्याय का करताय एवढाच फक्त प्रश्न विचारू शकतो। एकही धरण झालेलं नाही साहेब, एकही धरण पूर्ण नाही। आम्ही 28 वर्ष थांबलोय, 28 ते 30 वर्ष एकही धरण पूर्ण नाही। बाजूला निकम साहेब आहेत, तेही त्यांनाही बोलायला संधी द्या, तेही सांगतील एकही धरण आमच्या कोकणामध्ये पूर्ण का होत नाही एवढं मंत्री महोदयाने आम्हाला उत्तर द्यावं। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय श्री निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्त्वाचा अमरड लघु पाटबंधारे योजना तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पाच्या संदर्भात या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेला आहे। अध्यक्ष महोदय, सध्या प्रकल्पाची जी स्थिती आहे खालून माझी आम्हाला विभागाने माहिती दिलेली आहे की मुख्य माती धरणाचं या ठिकाणी माती काम जे आहे
ते 80% पूर्ण झालेलं आहे. विमोचनाचे काम पूर्ण झालेलं आहे आणि घळभरणी जी आहे ग्रॉस ज्याला आपण म्हणतो ती 2026 पर्यंत मार्चच्या या ठिकाणी पूर्ण करण्याचं नियोजन विभागाचं आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघाचं कुडाळ असेल तिथे 4 कामे आहेत, प्रगतीपथावर 3 कामे आहेत, त्याच्यात पूर्ण वर्धेच्या संदर्भात या ठिकाणी विचारलं, मालवण तालुक्यामध्ये सुद्धा 3 कामं आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला स्पेसिफिक सांगायचं आहे की हे धरण जेव्हा मंजूर झालं तेव्हा 21/12/2096ला हे खरं आहे की या धरणाचं प्रशासकीय मान्यता ही 4 कोटीची होती, पण वेगवेगळ्या कारणाने या धरणाची किंमत वाढलेली आहे. शासनाने या संदर्भात सुप्रमा सुद्धा दिलेली आहे आणि आज रोजी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तरामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की एवढे पैसे शिल्लक आहे. मी आपल्या मताशी सहमत आहे की काळ भरपूर झालेला आहे. धरणाचं काम या ठिकाणी सुप्रमा दिल्यानंतर 22ला सुप्रमा दिली, त्याच्यानंतर सुद्धा 3 वर्ष या ठिकाणी काम पूर्ण झालं नाही. तर या संदर्भातली अध्यक्ष महोदय पूर्ण चौकशी आम्ही करू. काही अनियमितता असेल तर त्या चौकशीमध्ये आढळली तर संबंधितावर या ठिकाणी कारवाई सुद्धा करू. आणि एकंदरीत आता वरच्या सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे की ज्या ज्या प्रकल्पाला जलसंधारण विभागाच्या अशा पद्धतीचं सुप्रमा आम्ही दिलेल्या आहेत त्या संदर्भात SIT चौकशी सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर या सर्व प्रकल्पाचं आणि स्पेसिफिक कोकणातल्या प्रकल्पाचं या ठिकाणी चौकशी होणार आहे आणि म्हणून स्पेसिफिक या प्रकल्पाची सुद्धा तात्काळ चौकशी करू. याच्यामध्ये काही जर दोषी आढळले तर अनियमितता झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू. सन्माननीय निकम साहेब थोडक्यात. अध्यक्ष महोदय, निलेशजींनी अतिशय कोकणासाठी ज्वलंत प्रश्न मांडलेला आहे. कारण कोकणाची वस्तुस्थिती बघितली तर मोठी धरणं आमच्याकडे होत नाहीत, लघु पाटबंधारे अंतर्गतच धरणं होतात, पण तो अनेक धरणांना निधी अभावी आज धरणं बंद होत आहेत. माझी ह्या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की कोकणासाठी स्वतंत्र विशेष जलसंधारण पॅकेज आपण देणार का? कारण ही आम्हाला गरज आहे आणि जर ही धरणं झाली तर कोकणाचं सुजलाम सुफलाम निश्चितपणे होऊ शकतं. कारण आमच्याकडे मोठ्या धरणांना फारसा स्कोप नाही आणि आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर लघु पाटबंधाऱ्याच्या ज्या ज्या साईट आहेत त्या मॅक्झिमम कोकणात आहेत. आणि या निमित्ताने मंत्री महोदयांना मी एवढंच विचारीन की निधी अभावी जे नवे प्रकल्प आहेत, काही प्रकल्प मंजूर आहेत ते आपण रद्द करण्याची भूमिका घेत आहे ती अयोग्य आहे. तर सदरचे प्रकल्प रद्द न होता निधीची पूर्तता करावी आणि सगळे प्रकल्प योग्य रीतीने व्हावेत. आणि जो वेळ लागतो, जी परिस्थिती नितेशजींनी सांगितले त्याच्यामध्ये कुठंतरी ही धरणं पूर्ण व्हायला कालमर्यादा असणं खूप गरजेचं आहे. कारण 20 कोटीचं धरण कालांतराने 250 कोटीपर्यंत जातं, त्यामुळे ह्याच्यात टाईम नियोजन करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष नाही, महोदय, नाही कोकणामध्ये यापूर्वी बऱ्याच प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेबांनी जसं सांगितलं की हा प्रकल्प एवढा उशीर का झाला की अनेक वेळा मग शेतकऱ्यांचा विरोध होतो, अनेक ठिकाणी वनजमिनीचं अडचण येते, अनेक वेळा वेगवेगळे कारणं आहे. आणि म्हणून आता जे काही कोकणामध्ये याच्यापूर्वी मंजुरी दिलेले प्रकल्प आहे ते कसे पूर्ण होतील, त्याच्यासाठी कशा पद्धतीची निधीची आवश्यकता आहे याचं नियोजन विभाग करते आहे आणि लवकरात लवकर कोकणातले सर्व प्रकल्प सन्माननीय महोदय या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. एकच विषय जोडतो, फक्त एकच विषय जोडतो. कोकणाचे धरणांचे म्हणजे मध्यम, मोठे आणि लघु चे निकष जे आहेत ते जुने 65 सालामध्ये कुठेतरी झालेले आहेत, तर ते निकष पण आपण बदलावेत. कारण का ओलीत क्षेत्र आणि आता आमचा धरण, आमचे जे काही आमची मागणी असते ते आमची धरणं मिळणारच नाहीत आम्हाला. कारण का निकषच असे 1965 साली झालेले आहेत, त्याच्यानंतर धरणं तुमची इकडे तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही निकषात बसत नाही हे आम्हाला अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं. तर आपण कृपया करून जे 1965 साली जे काही नियम झालेले आहेत आमच्या कोकणाच्या धरणांसाठी ते कृपया करून आपण बदलावेत, एवढीच फक्त विनंती आपल्याला करतो. अध्यक्ष महोदय, मापदंडामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रस्ताव विभागाने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे पाठवलेला आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि मापदंडामध्ये सुधारणा करून नक्कीच या मापदंडात सुधारणा झाल्यानंतर कोकणामध्ये अनेक प्रकल्प या ठिकाणी बसतील.